आता बघा मित्रांनो, मी या वावरात पाणी पाजत होतो आणि इथं बघा आपल्या शेजारी ऊस आहे. तर इथून बघा आता ही वावरातनं काय बाहेर आले मला तर काय समजना झाले बघा. खूप भिलोय आम्ही. तर बघा त्याच्या 100-200 फूट लांब उभा होतो मी. खूप भीती वाटते, काय करू काय समजना झाले बघा मित्रांनो. चला तर मग मित्रांनो, आजच्या ब्लॉगला करूयात स्टार्ट. आज बघा आता मी इकडं रानात आलो आहे. आपल्याला बघा आता ही कोथिंबिरीचं पाणी पाजून घ्यायचं आहे. चला तर मग पाणी पाजतो. चालू केला नव्हता. आजपासून मी ब्लॉग डेली टाकणार आहे. तुम्ही असंच आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करत राहा व आपल्या चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर मग आज आपल्या ब्लॉगला स्टार्ट करूयात. आता बघा मी आज आलो इकडं आपल्या कोथिंबिरीच्या रानात. बघा सकाळच्या 8 वाजले, 7 वाजताच लाईट आलेली, पण खाली जनावरांची कामं करायला मला वेळ गेला. आता बघा मी इथं या कोथिंबिरीला पाणी लावतो आहे. आपल्याला इथं पाणी पाजून मग रोटर मारायचं आहे. पाणी पाजल्यामुळे जो आपला रोटर आहे तो चांगलं काम होणार आहे. त्यामुळे बघा आता हे आत्ताच मी चालू केलं मोटर. चला तर मग आपल्या या पूर्ण वावराला पाणी पाजून घेतो. आता बघा मी इथं आपल्या वावरात पाणी पाजत होतो, तर शेजाऱ्याच्या ऊसातनं काय बाहेर आहेत त्या तुम्ही बघा, व्हिडिओ झूम करतो बघा, म्हणजे तुम्हाला बी दिसल ही काय आहे. मला तर काय समजणं झाले बघा. धड बोका बी म्हणता येईना याला आणि धड जनावर बी नाही बघा. ही काय आहे काय समजणं झाले मला. खूप भीती वाटत आहे बघा मित्रांनो. एकटाच आहे मी इकडं, दुसरं कोण रानात माझ्याबरोबर नाही बे बघा. बारकंच आहे पण जरा डेंजरसच आहे, त्यामुळे भीती वाटते आहे बघा. आता माझ्याकडे बघते मित्रांनो. आता तुम्ही व्हिडिओ बघितला, माझ्या अक्षरशः गाण फाटलेली बघा. मला समजलंच नाही नक्की काय आहे ते, पण चला असू द्या. तो एक बोका होता. मी व्हिडिओही पाठवलं बाकीच्या माणसांनी, शेजाऱ्यासनी. ते बोलले तो बोका होता, त्यामुळे काही विषय नाही एवढा. चला मग आता आपलं पाणी पाजून घेऊयात. इकडे बघा आपलं इथंही एक 7-8 वापं झाली ती. त्या वाप्याला लावले बघा मी पाणी. चला तर मित्रांनो, आता बघा मी पाणी लावून निघालो घरी. जेवायचं आहे बघा. आता 11 वाजल्याच्या मग माघारी डबल. चला मग जाऊयात घरी. मित्रांनो आता बघा मी रानातनं घरनं जेवून आलो आहे. आता रानात बसलो आहे बघा. आपलं बघा आता इकडचं 10-11 वापं राहिली ती पाणी पाजायचं. आता तेवढं पाजतो मग जाऊयात घरी. आता बघा आपला यो वापा बी झाला आहे पाणी पाजून. एवढा बंद केलं की जायचं घरी. बघा आपलं एवढं पाणी पाजायचं होतं, तर त्यातलं एवढं राहिलं आहे. अजून 1-1.5 तास लागेल आपल्याला. नंतर आपल्याला खालचं जे घासगावात आहे हिरी बसलं बारकं, ते बी पाजायचं न काय दिसणार नाही. नंतर खाली जाऊन धावतो. चला मग घेतो पाजून. बघा मित्रांनो आपलं इथलं पाणी पाजून झाले. आता आपल्याला तिकडं खालच्या घासगावात पाणी लावायचं आहे. त्यासाठी बघा आता ह्यो चंबर बंद करायचं आहे. नंतर तिथं बघा आपलं खालच्या वावरात 5 कुट्टी करायचं काम चालू आहे, तिकडे बी जायचं आहे. चला तर मग चंबर बंद करून घेतो. आता बघा मित्रांनो मी या घासगावात पाणी लावले. चला तुम्हाला दाखवतो. याला पहिलंच पाणी आहे बघा. त्याला काय अगोदर आपण पाणी पाजलं नव्हतं, पावसाळ्यात जे लावलं त्यानंतर काय आपण त्याला पाणी पाजलं नाही. तर बघा असंच पाट बघा त्या साईडला राहिला आणि आपण पाणी बघा कुठं घातलं या घासगावतासाठी. तर बघा इथनं एक मी 5-6 सऱ्यासनी पाणी लावले बघा. कारण आता आपल्याला जायचं आहे खाली शेडाव, तिकडं कुट्टी करायचं काम चालू आहे पाचठीची. चला तर मग जाऊयात. इथं पाणी लावले. चला जाऊयात धडपाडत घरी. मला दाखवत आता पाचठीची कुट्टी कशा पद्धतीने होती. आता एक अर्धा तास लाईट आहे, त्यामुळं मी निघालो लावून. आणि ही जे आपलं वरचं वावर होतं ते पूर्णपणे बघा पाणी पाजून झाले. आणि आपली विहीर बघा आता एवढी आटल्या, काय जास्त आटली नाही. चला जाऊयात. तर मग मित्रांनो आता बघा आपण आपल्या खालच्या रानात आलेलो आहोत. आता इथं बघा ही आपल्या 5 कुट्टीचं काम चालू आहे. तेव्हा बघा आता आपलं ही 1 एकर क्षेत्र आहे.
लागण होती. आता लागण गेल्या बघा. लागण जाऊन 12-13 दिवस झाली ती. आता बघा इथं आपण पाला कुट्टीचं काम चालू आहे. पाला कुट्टी केल्यामुळे आपल्याला ऊसाला चांगल्या प्रकारे जे जैविक खत असतं ते भेटतं. हे बघा आता 5 ते 6 इंचाची अशी कुट्टी केलेली आहे आपण. आता बघूयात यंदा आपण पहिल्यांदाच पाला कुट्टी केलेली आहे. तर पाला कुट्टीचा रिझल्ट कसा आहे ते बघूयात. चला. मित्रांनो आता बघा मी वरच्या रानात आलोया. वर बघा आपलं भांगलन चालल्या सुरूच्या ऊसाला. चला जाऊन बघूयात. झाला असेल मला वाटतं. आज 8 बायका होत्या बघा भांगलायला. चला जाऊन बघूयात झालं का नाही. आणि इकडे बघा हा आपला हरभरा आहे. हरभरा असा खतरनाक असा आला आहे बघा. पेरणी केलेला आणि पेरणी केल्यानंतर आपण त्याला एक पाणी दिलेलं, त्यामुळे उगवण ही सगळ्या दाण्यांची झाली. एक नंबर आला आहे. चला वर जाऊन बघूयात झालं आहे का नाही. चला जाऊयात. आणि इकडे बघा आता ही आपली चाकवताची भाजी आहे. ती बी चांगल्या पद्धतीनं उगवून आल्या. ही बघा बारीक बारीक अशी आहे. आणि वर आपल्या ऊसाला जो आपण 2 आळवण्या केलेल्या त्या बी झाले. आता आपल्याला सोमवारी किंवा मंगळवारी 3री आळवणी द्यायची आहे. ती बी दाखवतो तुम्हाला आता रिझल्ट कसा आहे ती आळवण्यांचा. चला. आता मी बसलोय बघा इथं रानात. आपलं बघा गहू आणि ऊस. आता बघा गव्हा ऊसाला आपल्या 2 आळवण्या झाल्या. त्या 1-2 असे फुटवे आलेत बघा. चला तर मग मित्रांनो व्लॉगला एंड करूया. व्लॉग आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि मी आशा करतो की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल. बाय.